आपल्यापैकी अनेक जण हे रेल्वेने प्रवास करत असतात। त्यात ऑनलाईन तिकीट बुक करताना ट्रॅव्हल इन्शुरन्स देण्यात येतो। नेमकं ट्रॅव्हल इन्शुरन्स आहे काय आणि त्याचा लाभ कसा घ्यायचा हेच आपण आजच्या या व्हिडिओतून जाणून घेणार आहोत। नमस्कार, मी सलमान शेख आणि आपण पाहताय कामाची गोष्ट क्रमांक 7 एबीपी माझावर। सर्वात आधी आपण रेल्वेची विमा सेवा नेमकं काय आहे ते समजून घेऊया। जे प्रवासी रेल्वेचा ऑनलाईन तिकीट बुक करतात, फक्त अशाच प्रवाशांना रेल्वेकडून ट्रॅव्हल इन्शुरन्स देण्यात येतं। जे प्रवासी रेल्वेच्या प्लॅटफॉर्मवरून तिकीट बुक करतात त्यांना हा इन्शुरन्स लागू होत नाही। जे लोक ऑनलाईन तिकीट बुक करतात त्यांना देखील इन्शुरन्स घ्यायचं की नाही हे निवड करण्याचा अधिकार असतो। आता आपण रेल्वे विम्याचा प्रीमियम काय आहे ते समजून घेऊया। भारतीय रेल्वेकडून विम्यासाठी फक्त 45 पैसे आकारले जातात, पण तो प्रवासी जनरल डब्यातून प्रवास करत असेल तर अशा प्रवाशांना ही पॉलिसी लागू होत नाही। ट्रॅव्हल इन्शुरन्स अंतर्गत प्रवाशांना 10 लाख रुपयांचा विमा संरक्षण मिळतो। रेल्वे प्रवासादरम्यान कोणताही अपघात झाला किंवा इतर कोणतीही घटना घडल्यास विमा कंपनीकडून त्याची भरपाई केली जाते। तर रेल्वे अपघातात प्रवाशांचा मृत्यू झाला तर रेल्वेकडून 10 लाख रुपयांची रक्कम त्यांच्या कुटुंबियांना देण्यात येते। आता रेल्वेचं तिकीट बुक करताना हा विमा नेमका काढायचा कसा ते आपण पाहूया। हा विमा घेण्यासाठी तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने तिकीट बुक करावं लागेल। जेव्हा आपण IRCTC मधून तिकीट बुक करतो तेव्हा विमा हवाय की नाही याचा ऑप्शन येतो। तुम्हाला जर विमा पाहिजे असेल तर हो पर्यायावरती क्लिक करा। त्या तिकिटाच्या रकमेसोबत विम्याचे अधिक 45 पैसे तुम्हाला मोजावे लागतील। आता एखादा अपघात झाला तर रेल्वेकडून कोणाला किती पैसे मिळतात ते आपण पाहूया। रेल्वे अपघातात एखाद्या प्रवाशाचा जर मृत्यू झाला तर त्याला 10 लाख रुपये मिळतात। अपघातात प्रवासी पूर्णपणे अपंग झाल्यास त्यालाही 10 लाख रुपयांचा विमा मिळतो। व्यक्ती जखमी झाल्यास त्याला 2 लाख रुपये मिळतात। तर अपघातात एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यास त्याच्या कुटुंबियांना मृतदेह घरी नेण्यासाठी वाहतुकीच्या स्वरूपात 10,000 रुपयांची आर्थिक मदत केली जाते। आता भारतीय रेल्वेवर विम्याचा दावा करण्याची नेमकी पद्धत काय आहे ते आपण पाहूया। रेल्वे अपघात झाल्यानंतर पीडित व्यक्ती किंवा त्याचे कुटुंबीय रेल्वेकडे विम्यासाठी अर्ज करू शकतात। यासाठी सर्वात आधी जी कंपनी तुम्हाला विमा सेवा पुरवते त्या कंपनीच्या कार्यालयाला भेट द्या। त्यानंतर तुम्हाला सर्व माहिती त्यांना सांगावी लागणार आहे। पण लक्षात ठेवा की अपघात झाल्याच्या 4 महिन्याच्या आतमध्येच तुम्हाला विमा रकमेसाठी अर्ज करावा लागेल। तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला नक्की कळवा आणि आणखी कोणत्या विषयावरती तुम्हाला माहिती हवी आहे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि प्रत्येक अपडेटसाठी पाहत राहा एबीपी माझा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।